मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सरहद्दीवरून मुंबईच्या दिशेने निघलेले मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आगमन करत आहे। पुणे जिल्ह्यामध्ये आगमन करताना नगर व पुण्याच्या हद्दीवरती शिरूर शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी हजारो मराठा बांधव उपस्थित झालेले आहेत। अगदी दुपारी 2 वाजेपासूनच या ठिकाणी हजारो मराठा बांधव हे मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी मोठमोठे हार क्रेनच्या साहाय्याने लटकवण्यात आले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी शिरूरचे आमदार अशोक बापू पवार हे या ठिकाणी उपस्थित आहेत। बापू, काय सांगाल? मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहेत। निश्चितपणे पुणे जिल्ह्यामध्ये सुरुवात ही शिरूर तालुक्यातनं होत आहे। शिरूर हवेली तालुक्यामध्ये आज आणि उद्या त्यांचा दौरा चालू होत आहे। तर निश्चितपणे मी त्यांना मनापासून त्यांचं धन्यवाद मानतो, त्यांना स्वागत करतो। कारण अनेक वर्षापासून हा मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा कोणी सोडायला त्या पद्धतीनं पुढे आलेलं नव्हतं, ज्या पद्धतीनं आज एक व्यक्ती म्हणून मनोज जरांगे पाटील पुढे आलेले आहेत। त्यामुळे त्यांना संपूर्ण तालुक्याच्या वतीनं मी लोकप्रतिनिधी त्यांना पाठिंबा देत आहे। खरं तर मनोज जरांगे पाटील यांची मागणी सोडवण्यामध्ये सरकारला यश आलं नाही। मनोज जरांगे पाटील यांच्यावरती प्रकृती स्वास्थ्य बरोबर नसतानाही मुंबईला जाण्याची वेळ आली आहे। हे सरकारचं अपयश आहे। सरकारने ताबडतोब त्यावरती मनोज जरांगेंनी जो मुद्दा आरक्षणाचा मांडलाय तो सोडवला पाहिजे। कारण त्या ठिकाणी काही मंत्री महोदय गेले होते, त्यांनी काही शब्द दिले। शेवटी प्रतिनिधी म्हणून सरकारचे मंत्री त्या ठिकाणी जात असतात आणि जर त्यांनी काही शब्द दिलेले असेल तर ते निश्चितपणे सोडवलेच पाहिजे। मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार हेही पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरवरती आलेले आहेत। आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यामध्ये सरकारला अपयश येत आहे। सरकारने हा मुद्दा लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी या ठिकाणी अशोक बापू पवार यांनी केलेली आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, शिरूर, पुणे।